हे फ्रूट चाट बनवायला ना आपल्याला ना कस्टर्डची गरज, ना गॅस चालवायची गरज आणि नाही दूध उकळायची गरज आहे। तर सगळ्यात ती काय करायचं, रात्रभर भिजवलेले बदाम घ्यायचे, त्याची सालं काढून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यात केळं टाकायचं, काजू टाकायचे आणि केशर टाकायचे 2-3 काड्या, त्या गरम दुधात भिजत टाकायच्या आपल्याला। त्याच्यानंतर मी इथं फळं कट करून घेतली आहेत, ॲपल, त्याच्यानंतर सीझन असल्यामुळे मी मँगोही घेतला इथे, मँगोही छान कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मी इथं द्राक्षही कट करून घेतले, तुम्ही अख्खी टाकू शकता। त्याच्यानंतर मी इथं संत्राही घेतलं आहे, आंबट असेल तर तुम्ही नका घेऊ, गोड असेल तर चालेल। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये घालायचे डाळिंबाचे दाणे, त्याच्यात संत्र मीठ कट केलं टाकलं, द्राक्षही टाकले, ॲपल टाकला आणि आंबाही टाकला। त्याच्यानंतर केळंही कट करून टाकलं। त्याच्यानंतर आपण जे काजू बदाम भिजत घातले होते ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि पेस्ट करून घ्यायची अशी। त्याच्यानंतर टाकायचं आपल्या फ्रूटमध्ये वेलची पूड आणि जे आपण पेस्ट बनवली होती ती। त्याच्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रूट्स टाकलेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। त्याच्यानंतर मी स्वीटनरसाठी इथं साखर यूज नाही केली आहे, इथं मी 1 चमचा मध घातलं आहे। तर याच्यानंतर आपल्याला इथं 15 ते 20 मिनटं थंड फ्रीजमध्ये ठेवा, थंड करायला, आणि त्याच्यानंतर एन्जॉय करा। खूप टेस्टी लागतं, नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटू नवीन व्हिडिओमध्ये।